दुपारचा 1 वाजला आणि या क्षणी जाणार आहोत थेट दिल्लीमध्ये भारतीय लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या संसद भवनाच्या परिसरात नव्या इमारतीचा शिलान्यास आज होतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शिलान्यास होतोय आणि आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत। 2022 मध्ये म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्याआधी ही इमारत बांधून तयार व्हावी अशा प्रकारचं नियोजन आहे। जुनं संसद भवन जसंच्या तसं ठेवलं जाईल, पण हेरिटेज इमारत म्हणून तिचं जतन केलं जाईल। पण इथेच नवीन संसद भवनाचं काम सुरू होतं आहे आणि त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, त्याची ही लाईव्ह आणि थेट दृश्य आपण पाहतो आहोत। ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, श्री महागणपतये नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, शचीपुरंदराभ्यां नमः, अरुन्धती वसिष्ठाभ्यां नमः, सीतारामाभ्यां नमः, दुर्गायै नमः, गणपतये नमः, क्षेत्रपालाय नमः, वास्तुपुरुषाय नमः, मातृभ्यो नमः, पितृभ्यो नमः, गुरुभ्यो नमः, आचार्येभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः। करिष्यमाणस्य कर्मणः आरंभ मुहूर्तः सुमुहूर्तोऽस्त्वित्यनुगृह्णन्तु, सुमुहूर्तोऽस्तु। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। ध्रुवं ते राजा वरुणो, ध्रुवं देवो बृहस्पतिः, ध्रुवं त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतां ध्रुवम्। तीक्ष्णदंष्ट्रमहाकाय कल्पान्तदहनोपमा, भैरवाय नमस्तुभ्यम् अनुज्ञां दातुमर्हसि, भैरवाय नमः। ते नवीन रक्षाबंधन अभि इदानीं संकल्पः। पुष्पाक्षतान् गृहीत्वा शुभतिथौ अमुकगोत्रः नरेंद्र दामोदर दास मोदी नाम अहम् एतद्देश प्रतिनिधिभूतः एतद्देशवासिनां सर्वेषां सज्जनानां योगक्षेमार्थं राष्ट्रविरोधिनां निबर्हणद्वारा जनानां चित्तशान्ति चित्तस्थैर्य संतोषादि अभिवृद्ध्यर्थं एतद्देश वासिनां परस्पर विद्वेष परस्पर निंदा परस्पर हिंसादीनां निवृत्त्यर्थं परस्पर सौमनस्य सिद्ध्यर्थं एतद्देश परिपालन समये मुख्यामात्य महोदयेन अन्यैः सचिवादिभिश्च योग्य निर्णय स्वीकरणादिद्वारा एतद्देश अभिवृद्ध्यर्थं एतद्राष्ट्र परिपालनांगभूत कार्यालय भवन निर्माण कार्यस्य निर्विघ्नेन परिसमाप्त्यर्थम् आदित्यादीनां नवानां ग्रहाणां अनुकूलता सिद्ध्यर्थं नवग्रह प्रार्थनं भूदेवता प्रार्थनं अनंत कूर्म वराह देवता प्रार्थनं इंद्रादि दिक्पालक देवता आवाहन केलं जातंय, देवांना आणि प्रार्थना केली जाते आणि मग प्रतिष्ठापना केली जाईल आणि हा औपचारिक सोहळा सुरू आहे नव्या संसद भवनाच्या इमारतीचा। जुनं संसद भवन आहे, अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं हे संसद भवन आहे। खूप
मोठा वारसा आहे याला. साधारण 21 ते 27 म्हणजे 1921 ते 1927 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये हे जुनं संसद भवन उभारण्यात आलं होतं. अतिशय म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची ही वास्तू आहे. जगातल्या सर्वोत्तम विधान भवनांपैकी किंवा संसदीय सभागृहांच्या पैकी, संसदीय सदनांपैकी एक म्हणून लोकसभेच्या या सगळ्या परिसराकडे, संसदेच्या या सगळ्या परिसराकडे पाहिलं जातं. याचा एकूण व्यास जो होता तो 560 फूट आणि 533 मीटर इतका प्रचंड होता. सर एडवर्ड ल्युटेन्स यांची ही जुन्या संसद भवनाची संकल्पना होती आणि ती प्रत्यक्षात साकारण्यात आली. 144 अतिशय भव्य आणि सुंदर खांब या जुन्या संसद भवनात होते आणि हे खांब हे सुद्धा त्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक मानलं जात होतं. प्रत्येक खांब हा 27 फूट इतका भला मोठा उंच होता. जुन्या संसद भवनामध्ये लोकसभा, राज्यसभा या व्यतिरिक्त सेंट्रल हॉल, लायब्ररी अशा सगळ्या वास्तूंचा समावेश होता. त्याला जोडून एक उपहारगृह. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते. पूर्वीचं जे जुनं संसद भवन आहे म्हणजे जिथे अजूनही सभागृह भरतं, त्याची निर्मिती त्या मानाने फार कमी पैशात त्यावेळेच्या नुसार करण्यात आली होती. अर्थात त्यावेळेला सुद्धा तो खर्च खूप जास्त होता, कारण 83 लाख रुपये साधारण त्याला खर्च करण्यात आले होते. 1920च्या आधीची ही गोष्ट आहे. 1920 ते 1927 असा कालावधी लागला होता आणि 83 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आता एकूण 971 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत आणि टाटा समूहाला याचं काम देण्यात आलेलं आहे. 75 वर्ष जुन्या असलेल्या या संसद भवनाच्या ला जो वारसा आहे तो खूप मोठा आहे. पहिली संसद अगदी पंतप्रधान नेहरूंपासून ते आताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळेच जण या संसदेमध्ये होते आणि याच संसदेने देशाच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय घेतले. अनेक तासांच्या चर्चा रंगल्या. पण हे संसद भवन, हे सभागृह आणि ही इमारत आता काहीशी जुनी झाली.